नमस्कार. सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन गणेश उत्सव साजरा करतो आहे आणि या ऑनलाईन गणेश उत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येईल का, हा आपला प्रयत्न आहे. खरं तर वारंवार या विषयाला हात घालून झालं आहे की दुर्दैवानं आपल्याला ऑनलाईन गणेश उत्सव साजरा करावा लागतो आहे, नाहीतर मग त्या धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा व्हायला हवा होता. निसर्गानं ती वेळ माणसावरती आणून ठेवली आहे आणि जाणीव करून दिली आहे माणसाला की बाबा रे, तू आता तरी जरा डोळे उघडे ठेवून निसर्गाकडे बघ. जर तू निसर्गाकडे पाहत नसशील आणि तुझ्या भौतिक सुविधांसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला जर फक्त ओरबडून घेणार असशील, तर निसर्गाला दाखवावं लागेल की बाबा आता थांब. आणि निसर्गानं इतक्या जोरात आपल्याला थांब म्हणून सांगितलं आहे की अरे, म्हणजे कंटाळा आला माणसाचा अगदी की अरे, तू किती निसर्गाला ओरबडणार आहेस. जेव्हा आपण निसर्गाकडनं काहीतरी घेतो त्यावेळेस त्याला आपलं काहीतरी देणं असतो हेच आपण विसरून गेलो आणि मग निसर्गाला सांगावं लागलं आता तोंडसुद्धा दाखवू नको, मास्क लाव, इथपर्यंत येऊन ठेपलाय. हे येऊ नये असं जर वाटत असेल तर आपण थोडंसं आपली नाळ आपल्याला निसर्गासोबत जुळून ठेवता येईल का, या दृष्टीने विचार करायला हवा. खरं तर इतर सगळ्या प्राण्यांची अजून निसर्गासोबतची नाळ जुळून आहे. कोणते प्राणी शिकार करून साठवून ठेवतात का, की नाही आता 1-2 वर्षाचं मी साठवून ठेवतो, किंवा कावळा वगैरे ओव्हरवेट झाला आहे आणि चक्रा मारायला लागला आहे, असं कधी झालं आहे का? नाही, कारण निसर्गाशी नाळ त्यांची अजूनही जुळून आहे. पण माणसानं साधनांच्या पाठीमागं धावता धावता तो निसर्गाकडे इतकं कमालीचं दुर्लक्ष केलं की निसर्गाला या वेळेपर्यंत माणसाला आणून ठेवावं लागलं. बरं, याची चाहूल वेळोवेळी अगोदर दिली होती. म्हणजे चीनमध्ये मिंग राजवट होती, तिथे अशीच साथ पसरली, आजूबाजूच्या लुटारूंनी ती मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. त्यावेळेससुद्धा साथीच्या रोगांनी चीनमध्ये अगदी काहूर माजवला होता. आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, जनावरं मरून गेली, जनावरांवरती आधारित असणारी शेती, उद्योग व्यवसाय धुळीला मिळाले. एवढंच काय, नेपोलियन ज्यावेळेस युरोपवरती चालून गेला, युरोप त्यानं जिंकलं खरं, परंतु तिथे पिवळ्या तापाची साथ आली आणि मग सैन्य त्या साथीमध्ये टिकाव धरू शकलं नाही. शस्त्रांच्या जोरावरती प्रदेश जिंकता येतो, परंतु तिथं टिकण्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते. माणसाला वारंवार निसर्गानं जाणीव करून दिली आहे, निवळ साधनांच्या जोरावरती, निवळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या जोरावरती किंवा शस्त्रांच्या जोरावरती तो निसर्गावरती विजय मिळू शकणार नाही. माणसाला इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल, याची जाणीव वारंवार निसर्गानं करून दिलेली आहे. म्हणून आपल्याला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं पुन्हा आपली नाळ निसर्गासोबत जोडता येईल का, मला वाटतं या दृष्टीनं विचार करायला हवा. तुम्ही थोडंसं मागं डोकावून पहा, इतिहासामध्ये किंवा अगदी कथांमध्ये, पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला निसर्गाचं महत्त्व विशद केलेलं पाहायला मिळेल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्य, आमच्यासाठी सगळे सोयरे कोण आहेत, तर ही झाडं वेली हे आमच्यासाठी सगळे सोयरे आहेत, ही भावना तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे पहा, आपण अनेक कथा भगवान कृष्णाच्या ऐकलेल्या आहेत. यमुनेच्या डोहामध्ये ज्यावेळेस कालिया नावाचा एक साप आहे जो विष ओकतो आणि ते सगळं पाणी विषारी करून टाकतो, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या कालिया डोहामध्ये उडी मारतात, त्या कालियाच्या डोक्यावरती थैथया नाचतात आणि त्याला सांगतात की चल आता तुला इथून निघावं लागेल, हे पाणी शुद्ध ठेव, स्वच्छ ठेव. ते कालिया हा एक नाग आहे, त्या नागाला ते मारत नाहीत. तुम्ही कृष्णाच्या इतर कथांमध्ये बघा, इतर कथांमध्ये जे जे राक्षस आले त्या त्या राक्षसांना कृष्णानं मारलंय, पण त्या कालिया नावाच्या नागाला ते मारत नाहीत, त्याला ते तिथून जायला सांगतात, जंगलामध्ये जायला सांगतात. खरं तर या कथांमधला मतितार्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे यमुनेचं जे प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण थांबवावं लागेल. असं म्हणतात की त्या कालिया नागानं तो डोह इतका विषारी झाला होता की तिथे जनावरं जरी पाणी प्यायला आली तरी ती मरून जात होती. म्हणजे हे पाणी स्वच्छ असलं पाहिजे, ही नदी स्वच्छ असली पाहिजे, हा डोह स्वच्छ असला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ प्रसंगी या कालियासारख्या नागाला आपल्याला वश करता आलं पाहिजे. ही शिकवणच जणू भगवान कृष्णानं आपल्याला दिली होती. इतर सगळ्या राक्षसांना ते मारतात पण नागाला मारत नाहीत, निसर्गाची ती पूजा करतात, निसर्गाचा आदर करतात. हे आपल्याला भगवान कृष्णाच्या छोट्या छोट्या कृत्यांमधून पाहायला मिळतं. भगवान कृष्णानं इंद्राची पूजा नाकारली आणि इंद्राची पूजा नाकारून त्यांनी पर्वताची पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी त्या काळातल्या समाजाला सांगितलं की बाबांनो, ठीक आहे तुम्ही इंद्राची पूजा करता, अरे पण काय,
हा पर्वत आहे, हा पर्वत आपल्याला जे देतो त्याच्या जीवावरती आपण जगतो. एक दाणा जर जमिनीत पेरला तर त्याच्यापासून 1000 दाणे उगवतात आणि देणारा हा निसर्ग आहे. निसर्गाची पूजा करा, हा संदेश भगवान कृष्णानं आपल्याला दिला. इतिहासामध्ये अगदी पुराणातल्या कथांमध्ये निसर्गाचं महत्त्व आपल्याला विशद केलं. परंतु आपण निसर्गापासून खूप दूर निघून गेलो. आपल्या भौतिक प्रगतीच्या नावाखाली कारखान्यांमधून बाहेर पडणारं दूषित पाणी नद्यांना जाऊन मिळालं, नद्या प्रदूषित झाल्या आणि त्याचे परिणाम आपल्या पिढीला, येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत. अहो, साधा ऑक्सिजन मिळू शकला नाही कोरोनामध्ये. ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी आपल्याला फोन करावे लागले, तो मिळवण्यासाठी अट्टहास करावा लागला. आत्तापर्यंत फुकट मिळणारा ऑक्सिजन आपल्याला समजू शकला नाही, पण ज्यावेळेस ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी पैसे मोजावे लागले ना, मग मात्र त्या ऑक्सिजनची किंमत कळाली. कोरोनासारखा डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू सगळं जग काही दिवसांसाठी थांबवतो. म्हणजे माणसाची प्रगती ही निसर्गासमोर किती क्षुद्र आहे हे कळायला हा सगळे प्रसंग पुरेसे आहेत. म्हणून आपण कितीही प्रगती केली, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावरती आपण कितीही पुढे गेलो, अगदी आपलं यान मंगळावरती गेलं, तरीसुद्धा आपल्याला आपली नाळ निसर्गासोबत जोडून ठेवता यायला हवी. निसर्ग, पर्यावरण या संदर्भानं आपण विचार करायला हवा. येणाऱ्या पिढीला ते शिकवायला हवं. ते फक्त अभ्यासक्रमात मार्कांसाठी शिकून उपयोगाचं नाही, ते आमच्या आचरणात असेल का याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत. वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लाव बाबा, ते नुसतं लाव नाही, ते वाढव बाबा, हे येणाऱ्या पिढीला सांगायला नको का? शहरांमधून फिरताना रस्त्याच्या कडेला केर कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे आपल्याला पाहायला मिळतात. पण या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल, ती निसर्गाला पुरेशी कशी ठरेल? निसर्गाला हानिकारक असणारं प्लॅस्टिक वगैरे आपल्याला न वापरता काही नवीन वेगळे पर्याय शोधता येतील का? या दृष्टीनं आपल्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग करता येईल का? आज प्लॅस्टिकचा इतका प्रचंड वापर झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर आपण काही गोष्टी आठवल्या ना, तर प्रत्येक मिनटाला आपण प्लॅस्टिकचा वापर करतो आहे आणि या प्लॅस्टिकचं विघटन होत नाही. त्याच्या ढीगचे ढीग जमा होत आहेत आणि ते येणाऱ्या काळात या पर्यावरणाला कुठे घेऊन जातील याची कल्पनासुद्धा न केलेली बरी. अहो, समुद्रामध्ये प्लॅस्टिकची काही बेटं तयार झालेली आहेत. एवढंच काय, हल्ली पक्षी ज्यावेळेस घरटं करायला काड्या गोळा करतात, कितीतरी प्लॅस्टिकच्या काड्या, कितीतरी प्लॅस्टिकचे धागे घेऊन जातात. त्या प्लॅस्टिकच्या धाग्यांपासून ती घरटी बनली जातात. त्यात अंडी उबवतसुद्धा नाहीत. इथपर्यंत प्लॅस्टिकचा वापर, त्याचा गैरवापर आणि त्याचे पर्यावरणाला होणारी हानी, निसर्गाला होणारी हानी या संबंधानं फक्त भाषणं ठोकणं, त्याचे शोध निबंध सादर करणं, कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये बोलणं, इथपर्यंत ते मर्यादित न राहता निसर्गाच्या संबंधानं थेट कार्यवाही होणं, कृतीतनं आपण निसर्गाशी जुळून घेणं, मला वाटतं हे गरजेचं आहे. मला आठवतं आहे, आम्ही लहान असताना गावाकडे जर गेलो तर नदीला असं जनावरासारखं गुडघे टेकून आम्ही पाणी प्यायचो. अहो, नदीतल्या झऱ्यामधलं पाणी पिताना कधी वाटलं नाही की अरे हे पाणी नीट असेल का, चांगलं असेल का? आज पॅक बॉटलमधलं पाणी पिताना सुद्धा 10 वेळा आपण विचार करतो. म्हणजे आपण प्रगती करत असताना निसर्गाच्या बाबतीमध्ये किती मागे आलो हे आपल्या लक्षात येईल. आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावाकडे गेलो ना, सगळ्या गावात आंब्याची झाडं होती. कोणत्या पण आडीवर जा, कोणत्याही आडीवरती जाऊन आंबे खा. बोराच्या सीझनमध्ये 2-3 पोरांची डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारतंय, ते दगड डोक्यात पडतोय. जांभळाच्या सीझनमध्ये 2-3 पोरांचे हात तुटलेले असायचे. जांभळावरती चढतंय, खाली पडतंय. निसर्ग भरभरून होता हो. निसर्गामध्ये प्रचंड ताकद आहे, परंतु त्या निसर्गाला समजावून घेणं मला वाटतं हे गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे प्रचंड पैसे असतील पण आरोग्य नसेल. आपल्याला आज कोरोनामध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर विकत घ्यावा लागला. आम्ही जर वेळीच जागे झालो नाही तर अशी वेळ येईल की आम्हाला रोजचा घ्यायचा ऑक्सिजनसुद्धा पाठीवरती सिलेंडर घेऊन फिरावं लागेल. इथपर्यंत येऊ देऊ नका. म्हणजे तुमच्याकडे 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलं आता चमचाभर पण खाऊ नका. उपयोग आहे का? आपण 10 लाखाचा दिवाण बनवून घेतला आहे झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलं मनक्यात गॅप आहे, आता चटईवर झोपत चला. उपयोग आहे का? नाही. आपण कितीही पैसे कमवले आणि त्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे आरोग्य नसेल तर, आपण प्रचंड साधन सामग्री कमवली परंतु आपल्याकडे निसर्ग नसेल तर, आपण येणाऱ्या पिढीला शाश्वत आयुष्य देऊ शकणार नाहीत. म्हणून येणाऱ्या पिढीला शाश्वत विकास द्यायचा असेल, त्यांचं जगणं समृद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा निसर्गाच्या संबंधानं, पर्यावरणाच्या संबंधानं बारकाईनं विचार करावा लागेल.
गणेश उत्सव आज आपण सगळेजण एकत्र येतो, एकत्र येऊन तो गणेश उत्सव साजरा करतो. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणपूरक उपक्रम आपल्याला राबवता येतील का? निसर्गाशी जुळून घेणारे उपक्रम आपल्याला राबवता येतील का? हल्ली झाडं लावण्याची जणू फॅशन आहे. पेपरला फोटो देणं, झाडं लावणं. आपण आत्तापर्यंत एवढी झाडं लावली असतील कागदावरती की जणू पृथ्वीचा पृष्ठभागच शिल्लक राहू नये. परंतु नुसतं झाडं लावणं महत्त्वाचं नाही आहे, तर ती झाडं टिकवता येतील का? ती वाढवता येतील का? त्यांची निगा राखता येईल का? पाणी प्रदूषित होणार नाही ना, या दृष्टीनं थोडासा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून पावलं उचलण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मी पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना आव्हान करेल की हा येणारा गणेश उत्सव आपल्याला पर्यावरणपूरक साजरा करता येईल का? आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती बनवतो, त्या मूर्ती आपण पाण्यात सोडतो, तर त्यानंसुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. अहो एवढंच काय, ज्या गणेशाला आपण डोक्यावर घेऊन मिरवतो, त्याची मिरवणूक काढतो, अगदी वाद्यवृंदात अगदी नाचत गात त्याचं स्वागत करतो आणि त्याला निरोपही देतो, पण त्याच गणेश मूर्ती गणेश उत्सव झाल्यानंतर कुठे पडलेल्या असतात? आपण जे पावित्र्य त्याचं राखण्याच्या उद्देशानं थाटामाटात त्या गणेशाचं स्वागत करतो, त्या गणेशाच्या कितीतरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनानंतर इकडं तिकडं पडलेल्या पाहायला मिळतात. मला वाटतं चांगली शाडूची मूर्ती वापरता येईल का? ती घरातल्या बादलीमध्ये विसर्जित करता येईल का? किंवा पालिकेने तयार केलेल्या छोट्या छोट्या पाणवठ्यांमध्ये, हौदांमध्ये तिचं विसर्जन करता येईल का? निसर्गाच्या सोबत जुळून घेणं म्हणजे निसर्गाला पूरक काम करणं. आणि वेळोवेळी मग आपल्याला आपल्या परंपरांमध्ये सुद्धा बदल करावे लागतील. याच्यात कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नये, पण निसर्गाला पूरक असणारा गणेश उत्सव आपल्याला साजरा करता येईल का? किंवा गणेश उत्सवच काय, इतर सण साजरे करताना सुद्धा ते निसर्गाशी, आणि मुळातच आपले सगळे सण भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाशी जुळून घेणार आहेत. अहो वटसावित्रीच्या पूजेला सुद्धा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. याचा अर्थच तो आहे की हे वडाचं झाड आहे बाबा, हा निसर्ग आहे, ही झाडं तुम्हाला एवढं भरभरून देतात, त्याच्याप्रती कधीतरी कृतज्ञता व्यक्त करा, म्हणून तो सण आपण साजरा करतो. किंवा बैलपोळा आत्ता आपण साजरा केला. अहो निसर्गातला एक प्राणी, एक घटक आहे जो तुमच्यासाठी एवढं करतो, त्याच्यासाठी कधीतरी कृतज्ञता व्यक्त करा, म्हणून आपण हे सगळे सण साजरे करतो. भारतातल्या संस्कृतीतील सगळे सण हे निसर्गाशी जुळून घेणार आहेत. पण येणाऱ्या काही काळामध्ये प्रगतीच्या नावाखाली किंवा पुढारलेपणाच्या नावाखाली या सण समारंभांना सुद्धा आपण निसर्गापासून थोडंसं बाजूला घेऊन जाऊन फक्त फोटो सेशन पुरते किंवा सेलिब्रेशन पुरते ते सण समारंभ ठेवले. ते निव्वळ त्याचा उत्सव न होता तो निसर्गाशी जुळून घेणारा उत्सव ठरेल का? मला वाटतं या दृष्टिकोनातनं आपण विचार करावा. आणि सेवा मित्र मंडळ, मी शिरीष भाऊ आणि त्यांच्या सगळ्या मित्रांचं कौतुक करतो की आज कोरोनाच्या काळामध्ये निर्बंध असताना उगाच बाहेर येऊन आपण हे निर्बंध तोडावेत आणि मग आपला उत्सव साजरा करावा असं नाही. गणेश उत्सव साजरा करायचा आहे ना, निश्चित करू. गणपतीवर आमची श्रद्धा आहे ना, निश्चित आहे. अगदी गणपतीला आवडेल अशा पद्धतीनं आम्ही तो उत्सव साजरा करणार, पण आता एकत्र येणार नाही. काळानुसार बदलूयात, निसर्ग समाज याचा विचार करत ऑनलाईन गणेश उत्सव साजरा करूयात असा निर्णय या मित्रमंडळानं घेतला आणि गणपती उत्सव साजरा केला. त्याबद्दल सेवा मित्रमंडळाचे मनापासून आभार मानतो. आणि आज इतकंच सांगेल की हा गणेश उत्सव साजरा करताना निसर्गाशी जुळून घ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्ग कळेल, तो जाणवेल, त्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी परिस्थिती येणाऱ्या पिढीच्या हातात देण्यासाठी आत्तापासून मनापासून काम करूयात, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.